नमस्कार, सारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. खबर विशेषमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेने ओसामा बिन लादेनची पाकिस्तानामध्ये एक ऑपरेशन करून जी हत्या केलेली आहे त्या विषयाबद्दल, त्याचे आणि त्या संपूर्ण घटनेचे काय काय परिणाम उमटणार आहेत याबद्दल आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी. मी आपलं स्वागत करतो आमच्या या कार्यक्रमात. मला पहिले तर हाच प्रश्न विचारायचा आहे की खूप 9 वर्ष लोक वाट बघत होती की आणि अमेरिका स्वतः वाट बघत होती की या ओसामा बिन लादेनला आपण कधी गाठणार. गाठण्याची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला त्याला पकडायचं नाही, त्याची हत्या करायची. म्हणजे इट वॉज एन ऑर्डर टू किल नॉट कॅप्चर, अशा क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. त्याला कॅप्चर का अमेरिकेने केलं नाही? पण मला असं वाटतं माझी जी समज आहे त्यामध्ये असं आहे की जर तुम्हाला कॅप्चर करता येत नसेल तर अमेरिकन एजन्सीजचा असा एक नियम आहे की जोपर्यंत प्रेसिडेंटकडून असा हुकूम काढला जात नाही की तुम्ही वेळ पडली तर हत्या करा आणि ती कोणत्याही व्यक्तीची जगामध्ये करण्याची त्यांना परवानगी मिळते, तर ही परवानगी घेणं त्यांना आवश्यक होतं. त्यांना मला असं वाटतं 1-2 विचार आहेत. एकीकडे असं आहे की त्याला जर पकडलं असतं जिवंत तर त्याचा फायदा जगालाही झाला असता, अमेरिकेलाही झाला असता. कारण का तर त्याच्या मागे आणखीन कोण व्यक्ती आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा कुठून येतो. पैसा पुरवणाऱ्या शक्ती आहेत आणि त्यांचे काय त्याच्यात इंटरेस्ट आहेत हे बघण्याची फार गरज आहे. आणि ही चेन आहे, म्हणजे ते अल कायदा नाही आहे. अल कायदासारख्या अनेक अशा संघटना आहेत ज्या ह्यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या आहेत. तर ती माहिती मिळवणं आवश्यक होतं. पण त्याच वेळेला त्याची जर व्यवस्थित चौकशी झाली असती लादेनची तर अमेरिकेनेच त्याला कसं मोठा केला होता हे बाहेर आलं असतं. पण तसं अमेरिकेने येऊ दिलं नसतं. कारण आपण सद्दाम हुसेनच्या बाबतीत बघितलं, ज्या माणसाला अमेरिकेने मोठं केलं त्याच माणसाला अमेरिकेने न्यायाने संपवलं असं एक भासवून दिलं लोकांना. तसं एक चित्र झालेलं आहे. तर मला असं दोन्हीकडून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण सगळ्यात सोपं त्यांना होतं की एकदा मारून टाकलं म्हणजे संपलं. मुख्यतः लादेन स्वतःला पकडून देऊ शकत नव्हता. म्हणजे ते त्याच्या इमेजला बरोबर नव्हतं की त्यांनी स्वतःबद्दल एक जे वलय तयार केलं होतं की मी असा आहे की मला कोणी पकडू शकत नाही. आणि अशा लोकांना तसंच मरण हवं असतं. हिटलरचं तसंच झालं. मला असं वाटतं सद्दाम हुसेन वॉज टेकन बाय सरप्राईज. म्हणजे त्यांच्याकडे जर वेपन असतं तर एखादं त्यांनी स्वतःला गोळी घातली असती. हे आहे दुसरा भाग याच्यातला जो सारखा वारंवार सर्वच माध्यमांमधून येतोय. पाकिस्तानला पूर्णपणे अंधारात ठेवलं असं सांगितलं जात आहे. पण पाकिस्तानला खरोखर अंधारात ठेवलं असेल का? आज झरदारी पण म्हटले की आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. पण याच्या बद्दल खूप कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स ISI कडून पण येत आहेत, पाकिस्तानी प्रमुखांकडून सुद्धा येत आहेत. काय याच्यातली शक्यता असू शकते? निरंजनजी, मला असं आपल्या प्रश्नाचा शेवटच मला फार आवडला की काय शक्यता असेल. कारण आपण तज्ज्ञ नाही आहोत, तर आपण दोन्ही शक्यता बघायला पाहिजेत. पुन्हा ह्याच्यात 2 शक्यता असतात. एक तर अमेरिकेला पाकिस्तानला ह्याची अजिबात कल्पना नव्हती आणि दुसरी म्हणजे पाकिस्तानच्या कल्पनेशिवाय असं होऊ शकत नाही. आपण पहिली कल्पना घेऊया. जर पाकिस्तानला ह्याची अजिबात कल्पना नव्हती तर हे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? हे शक्य आहे. आज अमेरिकेकडे किंवा अशा बऱ्याच प्रगत देशांकडे, मला वाटतं भारताकडे सुद्धा बऱ्यापैकी असं तंत्रज्ञान आहे की ज्यामुळे आपण आजूबाजूचं सगळं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जॅम करू शकतो. आपण बघतो जेव्हा आपले पंतप्रधान निघतात त्यांच्या पुढे एक जी अँबॅसेडर गाडी असते त्याला 2 मोठे रॉड्स असतात आणि जॅमर्सच नसतात. त्यामुळे तिकडचे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जॅम करतात. त्याचप्रमाणे आपल्या रडार सुद्धा जॅम करता येतात आणि अमेरिकेकडे तर ही टेक्नॉलॉजी नक्कीच आहे. जर जॅम केलं तर तुम्हाला कळतच नाही की तुमच्याकडे कोणीतरी आलेलं आहे. तरी सुद्धा प्रश्न असा उद्भवतो की मिलिटरी बेसच्या एवढ्या जवळ एवढं मोठा परिसर कोणी एवढा आवार असून त्याच्यामध्ये मोठा बंगला बांधतं, तर मग तुमची मिलिटरी एवढी मूर्ख आहे का की आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याचं लक्ष नाहीये. पण त्याचा दुसरा विचार केला तर आपल्याकडे सुद्धा कारगिलमध्ये जेव्हा पाकिस्तानी लोक घुसले होते त्यांचे सैनिक, आपल्या आर्मीलाही कळलं नव्हतं. 35 किलोमीटर आत आले होते आणि एका गुराख्याने सांगितलं की बघा अशी तिकडे हालचाल चालली. तर ही शक्यता आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की अमेरिकन सरकारला मदत करणारे काही पाकिस्तानी अधिकारी नक्कीच आहेत पाकिस्तानमध्ये आणि त्यांच्या मदतीशिवाय असं होणं जरा कठीण दिसतं एवढं मोठं ऑपरेशन. कारण सामान्य लोकांनाही कळलं, तिकडच्या जनतेने जे सांगितलेलं आहे की आम्ही ऐकली हेलिकॉप्टरचे आवाज, काहीतरी आवाज झाला, धडधड झालं. तर आता सरकारला माहिती आहे की नाही, तर पाकिस्तानमध्ये आपण एवढ्या वर्षाचा इतिहास बघितला तर सरकार आणि आर्मी
जेव्हा सरकार आणि आर्मी एकच असते तेव्हा वेगळं चित्र दिसतं आणि सरकार आणि आर्मी वेगळी असते तेव्हा वेगळं चित्र दिसतं. आणि आर्मीचेच प्रमुख किंवा आर्मीचेच अधिकारी लष्करी अधिकारी जेव्हा सत्तेवर बसले तेव्हा त्यांना सगळी माहिती मिळायची. पण जेव्हा ते सत्तेवर नाही बसले तेव्हा त्यांनी राजकीय नेत्यांना अंधारात ठेवलं. हा भारतातला आणि पाकिस्तानमधला फरक आहे. कारण इंग्लिशमध्ये म्हटलं तर पाकिस्तानी आर्मी इज पॉलिटिसाइज्ड. मला वाटतं प्रत्येक तिथल्या जनरलचं स्वप्न असेल की आपणही एक दिवस इथे राज्य करावं म्हणून, जे आपल्या आर्मीचं नाही आहे. आपली आर्मी नेहमी लॉयल राहिलेली आहे. आपल्या आर्मी म्हणजे सगळ्या म्हणजे लष्करी सगळ्याच आपल्या तिन्ही विंग आणि त्याच्यानंतर आपल्या राजकीय नेत्यांवर सोडलेले की तुम्हाला पाहिजे ती ऍक्शन करा. उदाहरणार्थ एक आपण हरकत नसेल तर मस्टगुलची माहिती आपल्या आर्मीनी संपूर्णतः आपल्या सरकारला त्यावेळेला पुरवली होती, पण त्याच्या विरुद्ध कारवाई न करण्याचं ठरवलं होतं त्या सरकारने. तर मला असं वाटतं ही दोन्ही शक्यता आहेत नाही, पण पहिली शक्यता आहे की पाकिस्तानच्या सरकारमधल्या काही व्यक्तींना किंवा अधिकाऱ्यांमधल्या नक्कीच काही व्यक्तींना ह्याची माहिती होती. त्याच अनुषंगाने मला पुढचं विचारायचं आहे की म्हणजे जो अजूनपर्यंत चर्चेत नाहीये, काही दिवसांपूर्वीच्या घटना जर पाकिस्तानमधल्या बघितल्या की आता ओबामा म्हणतात की ऑगस्टमध्ये त्यांना कन्फर्मेशन झालं, ऑगस्ट 2010 मध्ये, की अशा प्रकारे इथे ओसामा बिन लादेन आहे याबद्दलची. त्यानंतरच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये रेमंड डेव्हिस नावाचा अमेरिकन एक अधिकारी 2 पाकिस्तानींची हत्या करतो. तो सीआयएचा आहे असं म्हटलं जातं ISI तर्फे, आणि त्याच्या मागे लागलेली माणसं ISIची आहेत असं तो म्हणत असतो. ती एक केस जगभर काही काळ काही महिने गाजत राहते. ISI आणि CIA मध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, हे एकमेकाला ऐकत नाहीत, जुमानत नाहीत, अशी एक भावना निर्माण याच्यामधून केली जाते. 15 दिवसांपूर्वी सुजा पाशा हे ISIचे प्रमुख हे 15 दिवस अमेरिकेमध्ये राहतात. त्यांची काय तिथं दौरा होता, काय चर्चा होत्या, काहीच जगाला याच्याबद्दलची माहिती कळत नाही. एक्झॅक्टली 10 दिवसांपूर्वी जनरल कयानी हे त्याच मिलिटरी अकॅडमीमध्ये अब्टाबादमधल्या सांगतात की आम्ही कंबरडं मोडलेलं आहे अल-कायदा आणि याचं. मग हा एक जाणीवपूर्वक आभास निर्माण केला होता CIA आणि ISIनी की आम्ही दुरावलो आहोत असं मत निर्माण करणं, हवी ती कारवाई करून घेणं आणि मग बॅकलॅश ISI वरती किंवा CIA वरती पाकिस्तानमधल्या राज्यकर्त्यांवरती येणार नाही याची काळजी घेणं, ही शक्यता किती असू शकते? मला वाटतं अतिशय चांगला प्रश्न आहे, कारण मला वाटतं तुमच्या प्रश्नातच तुम्ही उत्तर दिलेलं आहे. पण मला आणखीन एक इन्सिडेंट आठवतो की त्याच्याशी आपण तुलना करू शकतो. जेव्हा इस्रायलचं विमान पळवण्यात आलं युगांडामध्ये NTP एअरपोर्टला, तर एक छान त्याच्यावर नंतर पुस्तक गेलं की 90 मिनिट्स ॲट NTP. तो जर इतिहास बघितला तर फक्त इस्रायलच्या मोसादनी काम केलेलं नव्हतं. मोसादचं नाव झालं, पण त्यांनी अनेक देशांमधल्या गुप्तचर संघटनांशी चर्चा केली, त्यांच्याकडून माहिती मिळवली आणि हे सुद्धा ऑपरेशन किती CIAने म्हटलं काही वर्षात आपल्याला ही नक्कीच माहिती मिळेल, अगदी उद्या नाही मिळाली तरी, की अनेक देशांनी ह्याच्यात मदत केलेली असेल आणि प्रामुख्याने नक्कीच ISIने केलेली असणार. कारण आपण जेव्हा म्हणतो की मिलिटरी अकॅडमी आहे तिथून फक्त 800 मीटरच्या अंतरावर, 800 किलोमीटरही नाही, 800 मीटरच्या अंतरावर, 1 किलोमीटरच्या अंतरावर जर हा माणूस इथे राहतो, तर कोण हे जरी माहिती नसलं, समजा आपण ठरवलं की त्यांनी केस कापलेले, दाढी उडवली सगळं, तरी एवढा मोठा बंगला कोणाचा, ही भिंत एवढी का, ह्याची चौकशी तर साहजिकच होणार. तर हे सगळं त्यांना कल्पना असणार आणि कयानींची जी व्हिजिट आहे ते किंवा त्यांचं वक्तव्य जे आहे, ह्या सगळ्यावरून असं दिसतं की हे प्लॅनिंग झालेलं असणार. मग ह्याच्यात पंतप्रधानांना कितपत माहिती आहे की नाही ही शंका आहे. पण मला वाटतं हे सगळं कव्हरअप करण्यामध्ये एखाद्या वेळेस हाही डाव असू शकतो की मुशरफनाही सांगण्यात आलेलं असेल की तुम्ही आरडाओरडा करा की आमच्या देशात तुम्ही कसे घुसलात म्हणून. सो दॅट प्रत्येक विचार समोर आलेला आहे आणि संभ्रम तयार करायचा तसा निर्माण झाला की लोकांना काही निष्कर्षाला पोचता येत नाही. सामान्य लोकांना, विशेषतः अल-कायदाची जी अजून माणसं तिथे आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता हे असं झालेलं असण्याची फार शक्यता आहे. कारण आपणही जाणता की ISIची मदत नसती तर CIAला हे करणं शक्यच नव्हतं. कारण तुम्ही इतकी माहिती देशातली एखाद्या मिळवता आणि प्रत्येक देशाचे गुप्तचर वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने फिरत असतात. CIAचे तर खूपच आहेत आणि तो प्रत्येक वेळेला अमेरिकन माणूसच असायला पाहिजे असं नाही. असंही नाही. व्हिएतनाममध्ये त्यांनी लोकल माणसांनाच 300 ते 800 लोकांना CIAमध्ये घेतलं होतं. तर ही ग्राउंड सपोर्ट ज्याला म्हणतात तो नक्कीच ISI किंवा आर्मीच्या लोकांकडून मिळाला असेल.
हा सपोर्ट नक्कीच मिळाला असेल, पण मतप्रवाह लोकांचा हा संभ्रमित करावा, त्यांची मतं संभ्रमात असावी यासाठी म्हणून कदाचित ही इफ यू कॅन कन्व्हिन्स देन कन्फ्यूज असं धोरण राबवलेलं असावं. या खबर विशेषमध्ये या विषयावर आपण अजूनही चर्चा करणार आहोत, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय ओसामा बिन लादेनची हत्या केल्यानंतर त्याचे काय काय परिणाम असू शकतात याबद्दल. मला आता आजपर्यंत ज्या बातम्या येत आहेत किंवा जी माहिती मिळते त्यानुसार अजूनपर्यंत हेच म्हटलं जात आहे की पाकिस्तानला याच्या म्हणजे राज्यकर्त्यांना विशेषतः अंधारामध्ये ठेवलं गेलं होतं जोपर्यंत ते ऑपरेशन पूर्ण होत नाही. याबद्दल याचा किती पॉलिटिकल फॉलोआउट हा पाकिस्तानमध्ये होऊ शकतो? पाकिस्तानमधली जी काही फंडामेंटल एलिमेंट्स आहेत म्हणजे अगदी लाल मस्जिदचा जो संपूर्ण प्रकार झालेला होता त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती बॅकलॅश त्या ठिकाणी निर्माण झाला होता. कितपत बॅकलॅश या प्रकाराचा निर्माण होईल पाकिस्तानमध्ये आणि तिथली राजकीय स्थिती किती गंभीर बनू शकते? त्याचं उत्तर देताना आपल्या प्रश्नाचा जो पहिला भाग होता त्याच्यावर मी आधी बोलेन की राज्यकर्त्यांना अंधारात ठेवण्यात आलं होतं. पण मला वाटते हा सुद्धा एक संभ्रम असेल, राज्यकर्त्यांच्या कानावर घातलेलं असणार, पण राज्यकर्त्यांची परवानगी आहे आणि त्यांच्या मदतीने हे केलं असं जर झालं तर जास्ती बॅकलॅश झाला असता, त्याचा परिणाम नक्कीच जास्ती झाला असता. कारण आपण हेही मान्य करायला पाहिजे, जरी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी, लष्कर अधिकाऱ्यांनी, ISI कोणी असतील, ह्या सगळ्यांनी मिळून सुद्धा ज्या अल कायदा किंवा अशा संघटनांना तिथे एक जागा दिलेली आहे, त्यांना आश्रय दिलेला आहे, पण त्याच वेळेला ही खरं आहे की त्याचा फटका पाकिस्तानलाही तेवढाच बसलेला आहे. मी अतिशय एक चांगलं एक माहिती आली होती ह्या सगळ्या प्रकरणामध्ये की जो एक जगात विश्वास होता की फक्त मुसलमान नसलेल्या लोकांची हत्या होत होती बिन लादेनकडून, तर तसं नाही आहे. किंबहुना जास्ती मुसलमान मारले गेलेले आहेत अल कायदा तर्फे. तर ही सगळी बॅकग्राऊंड घेतात जेव्हा राजकीय लोकांचा पाठिंबा आहे ह्या ऑपरेशनला हे जर उघडपणे आलं तर त्याचा परिणाम पाकिस्तानवर जास्ती होईल. कारण अल कायदा, तालिबान अशा संघटना आहेत ह्या पाकिस्तानमध्ये सुद्धा गडबड करतील, कारण त्यांना आपलं एक फंडामेंटलिस्ट जे राज्य आणायचं आहे, जसा प्रकार त्यांनी अफगाणिस्तानमध्ये केला, इराणमध्ये प्रयत्न केला, तर हे फोर्सेस सगळीकडे आहेत. इथे कोणत्या धर्माचा प्रश्न नाही, पण असे फोर्सेस आहेत की ज्यांना आपलं राज्य आणायचं आहे, इस्लामिक राज्य आणायचं आहे. आणि आज पाकिस्तान इस्लामिक स्टेट असलं तरी त्यांचं राज्य तालिबानसारख्या किंवा अल कायदा लोकांना मान्य नाही आहे. तर त्यामुळे सुद्धा त्यांनी शांत राहण्याचा प्रयत्न केला असेल, हे गुपित ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. पण पाकिस्तानमध्ये याचा बॅकलॅश होईल. पण त्याहीपेक्षा वेस्टर्न वर्ल्डमध्ये अमेरिकेला सर्वात मोठा धोका आहे. पण त्याचबरोबर मला एक वाटतं की फ्रान्स आहे किंवा युनायटेड किंगडम आहे, इथेही गडबड होईल. कारण आज उद्या ही माहिती बाहेर येईल की ह्या सगळ्या देशांनी काहीतरी मदत केलेलीच असणार, त्याच्याशिवाय हे होणं शक्य नाही आहे. पण सगळ्यांनाच सतर्क राहायला पाहिजे. आणि त्यांचे जे फॉलोअर्स भारतामध्ये आहेत, कसं सर माथे फिरू असतं आपल्याकडे बरेचदा एखाद्या राजकीय नेत्याला जरी अटक करायचं म्हटलं तरी त्यांचे फॉलोअर्स कधी कधी राजकीय नेता सांगत नसतो, पण माथे फिरू जे त्यांचे समर्थक असतात ते गडबड करू शकतात. तर अशा प्रकारचंही होऊ शकतं. दुसरं इथे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो आपण, की अस्तित्व जगवण्याकरता ज्यांचं जगणंच ह्या अशा दहशतवादावर आहे आणि ऐशोआरामात जगत असतात हे दहशतवादी. आपणही अनेक
ठिकाणी बघितलेले आहेत. तर हा सोर्स ऑफ इन्कमच बंद होता, आपलं उत्पन्नच बंद होणार आहे. तर त्यांना ते चालू ठेवण्यामध्ये फार महत्त्व असतं. मी श्रीनगरमध्ये वगैरे आपण बघितलेलं असतं की अक्षरशः वायरलेसवरून पाकिस्तानकडे सांगतात, आपने जो बोला वो काम कर दिया, अब पैसा कब आएगा. ह्या अशा टेप्स आपण पत्रकार म्हणून आपण ऐकलेले असतात. तर हे सगळं फंडिंग घेण्याकरता हे काम चालू राहील. त्यामुळे एका माणसाला मारल्याने संघटना बंद होईल असं मला नाही वाटत. पण आपण आता म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा जो आला याच्यामधला की पाकिस्ताननी अशा लोकांना आश्रय आतापर्यंत दिलेला होता आणि आज पाकिस्तानमध्ये अल-कायदा असेल, पाकिस्तान तालिबान असेल, हुजी असेल, लष्कर-ए-तैयबा असेल, जैश-ए-मोहम्मद असेल, अशा सर्व अतिरेकी संघटना या पाकिस्तानमध्ये आहेत. आज अमेरिका तिथली त्यांची कॉन्सुलेट 3 कॉन्सुलेट्स आणि एम्बसी हे तिथली बंद करते. कालच ही घटना घडलेली असते. याचा काय निष्कर्ष निघू शकतो की अमेरिकेला पाकिस्तानमधल्या आपल्या ज्या खुणा आहेत त्यांच्या अस्तित्वाची धोका वाटतोय का यानंतरचं पाऊल हे पाकिस्तानमधली न्यूक्स आपल्या ताब्यात घेणं, अण्वस्त्र आपल्या ताब्यात घेणं हा असू शकतो? नाही, मला असं वाटतं एकतर कुठेतरी हा धोका अमेरिकन सरकारला आहे की आपली जिथे जिथे आपल्या वकालती आहेत तिथे धोका आहे. म्हणजे ते फक्त पाकिस्तानमध्येच असं नाही, एखाद्या नैरोबीतल्या वकालतीवर सुद्धा हल्ला होऊ शकतो. पण त्याचबरोबर एक हे सामान्यतः आपल्याला पटकन लोकांना मान्य करता येणार नाही. पण अमेरिकेचा जर इतिहास बघितला तर ज्याला आपण पब्लिक ओपिनियन म्हणतो ते क्रिएट करण्यामध्ये अमेरिकन लोक फार हुशार आहेत. हे 200 वर्षाचा त्यांचा इतिहास आहे की एक असं काहीतरी घडवून आणायचं की त्यामुळे लोकांचं त्याच्यावर विश्वास बसतो की असं आहे. ह्या सर्व ज्या संघटना आहेत ह्यांचं जगणं हे अमेरिकेच्या भल्याचं पण आहे. कारण तिथे भूत आहे ते सांगितलं तरच तो मांत्रिक जगू शकतो. अशाच प्रकारचं आहे. आणि हा प्रश्न आज अमेरिकेत सुद्धा आजच्या ह्या घडीला सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की ज्या पाकिस्तानमध्ये अशा लोकांना आश्रय दिलेला आहे, अशा संघटनांना आश्रय दिलेला आहे, त्यांनाच आपण $200 अब्ज मदत करतो. मग आपण लक्ष का देत नाही? तर ह्या संघटनांना टोटली संपवण्यामध्ये सुद्धा अमेरिकेचं हित नाही आहे. कारण नाहीतर अमेरिकन लिडरशिप उभी नाही राहू शकणार. तर भीत्याला भूताचं भय असतं तसं तो आभास निर्माण करण्याची फार गरज आहे. आणि ही पाकिस्तानची जी आहे फळी सपोर्ट करणारी ह्याचा सगळे जाणीव अमेरिकन सरकारला आहे, अमेरिकन नेत्यांना आहे. आणि तरीसुद्धा ते त्यांना आर्थिक मदत करत होते. त्यांनी कधी त्यांच्यावर आर्थिक बंधनं आणली नाहीत. अमेरिकेकडून पण नाही आणि युनायटेड नेशन्सकडून तर नाहीच नाही. तर ते कसं की तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो अशा प्रकारचं आहे. तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही गांभीर्य आहे की आम्हाला खरंच. पण त्यांच्या लोकांना धोका निश्चितच आहे. कोणत्याही देशात हल्ला होऊ शकतो. अमेरिकेला धोका निश्चितच आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे भारताने आता या संपूर्ण विषयाकडे कसं बघायला हवं. पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. खबर विशेषमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चर्चा करतोय ओसामा बिन लादेनची हत्या आणि त्यानंतरच्या सगळ्या परिणामांवरती. आपण हा संपूर्ण आता संदर्भ बघतोय की अमेरिकेने काय व्हायला पाहिजे, पाकिस्ताननी या सगळ्या गोष्टीकडे. मला महत्त्वाचं हेच विचारायचं की आपण असं म्हटलं की अमेरिकेने हे सगळे निर्माण केलेले अगदी ओसामा बिन लादेन असेल, तालिबान असेल, ही सगळी अमेरिकेने निर्माण केलेल्या संघटना किंवा माणसं होती. पाकिस्ताननी या सर्व संघटनांना आश्रय दिलाय. आज या सर्व संघटना पाकिस्तानमध्ये किती उच्छाद मांडतायत हे पाकिस्तान सरकार आणि लोक जनता बघतायत. आपल्याला वाटतं या प्रकारानंतर पाकिस्तान आणि अमेरिका ही दोन्ही राष्ट्र धडा घेतील? नाही घेणार. कारण ही त्यांची गरज आहे.
मी त्यांनी धडा हाच घेतलेला आहे की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा अशी लोक निर्माण करायची, अशा संघटना निर्माण करायच्या, पण त्याच वेळेला त्यांची सूत्र आपल्या हातात ठेवायची. जेव्हा ते डोईजड होतील, म्हणजे ज्याला फ्रँकेनस्टाईन मॉन्स्टर म्हणतात, तसे झाले की त्यांना त्याचा खात्मा करायचा. हेच त्यांनी सद्दाम हुसेनबद्दलही केलं. आज बिन लादेनबद्दल हे करायला वेळ लागला, कारण तो गायबच झाला होता, पण त्याला आश्रय देणारी तुमचीच माणसं होती ज्यांना तुम्ही एवढी मदत करत असता. तर मला असं धडा हाच घेतील की आपण ह्यांचा उपयोग करू शकतो अशा संघटनांचा. कारण शेवटी हे आर्थिक राजकारण आहे, हे सत्तेचं राजकारण नाही आहे. ह्याच्यामध्ये शेवटी त्यांना अमेरिकेला तेल हवं आहे. अमेरिकेची आज आर्थिक स्थिती फार बिकट आहे. मी चांगल्या सुटापुटात राहणारं अमेरिका जरी असलं तरी आतमध्ये खिशामध्ये पैसे किती आहेत हे बघण्याची गरज आहे. 44 ट्रिलियन डॉलरचं त्यांचं कर्ज आहे. आपल्याकडे महाराष्ट्र सरकारने थोडं कर्ज घेतलं की विरोधक एवढे आरडाओरडा करत असतात, पण अमेरिकेकडे जे कर्ज आहे ते आपलं अख्खं बजेट होऊन जाईल त्याच्यामध्ये. आज त्यांचं वार्षिक डेफिसिट 13 ट्रिलियन डॉलर्सचं आहे. ते त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न करतायत. तर त्यांना हे सगळे धंदे जे करतायत हे धंदेच आहेत त्यांचे. या देशात आपलं सैन्य घुसवायचं, तिकडे वॉर बेस्ड इकॉनॉमी आहे. तर ते वॉर दोन प्रकारचे आहेत. एक तर तुमच्या देशात वॉर घडवून आणायचं, भारताला सांगायचं बघा तुम्हाला पाकिस्तानकडून धोका आहे, पाकिस्तानलाही तेच सांगायचं, पाकिस्तान आणि भारतामध्ये टेन्शन निर्माण करायचं, तसंच चालू ठेवायचं. म्हणजे दोन्ही देशातली सरकारं सांगतील आम्हाला तुमची हत्यारं पाहिजे. म्हणजे हा त्यांची इकॉनॉमी आहे. दुसरी, ज्या देशांमध्ये तेल आहे तिथे जाऊन त्यांचं तेल घ्यायचं. म्हणजे लादेनला सुद्धा प्रमोट करण्याचं किंवा सद्दाम हुसेनला प्रमोट करण्याचं कारण तेच होतं. तर मला असं वाटतं ते धडा हेच घेतील की येस वी कॅन यूज दिस पीपल. आपण ह्यांचा अशा लोकांचा वापर करू शकतो आणि अशी माणसं निर्माण करणं विशेषतः धर्माच्या नावाने हे फार सोपं जातं. त्यांना भारतापुरता आपण जर विचार करत असेल तर सगळं जग काही म्हणो, पण भारताला सर्वात जास्त धोका पाकिस्तानमधल्या अस्थिर्याचा आहे. आणि अशा पद्धतीने जर का पाकिस्तानमधले राज्यकर्ते किंवा अमेरिकन राजवट सुद्धा पाकिस्तान अस्थिर राहण्यासाठीच प्रयत्न करणार असतील, तर भारताने आता याच्यातून काय धडा घेतला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून काय व्हायला हवं? मला असते दोन गोष्टी. एक तर भारताने सर्वप्रथम आता ठामपणे पुन्हा जगाला सांगितलं पाहिजे की आम्ही एवढे दिवस जे म्हणत होतो ते खरं आहे. आज सगळे अमेरिकेचा उदो करतायत, वा सीआयने काय छान काम केलं, बरोबर शोधून काढला. पण भारताने पण हेच सांगितलं होतं. भारताने अनेकदा सांगितलं होतं की आम्हाला खात्री आहे की ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्येच आहे. आम्ही खात्रीलायक सांगतो की दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच आहे आणि त्या दोन्ही दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारचं किंवा तिथल्या अधिकाऱ्यांचा आश्रय आहे. तर हे भारत सरकारने पुन्हा पुन्हा जगासमोर आणलं पाहिजे. भारताने आपली जी ताकद आहे आर्थिक, विशेषतः आर्थिक आणि राजकीय ताकद, ही अमेरिकेकडे वापरली पाहिजे. तुम्ही इथे येता, तुम्हाला व्यापार करायचा असतो, पण तुम्हाला जेव्हा ओसामा बिन लादेन डोईजड झाला तेव्हा त्याच्यावर हल्ला केला. दाऊदचं काय? त्यांनी पण जवळजवळ तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती माणसं आमच्या देशामध्ये मारली. त्याला इंटरपोलने सुद्धा वन ऑफ द मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट म्हणून डिक्लेअर केलेले. तर ते बघण्याची फार गरज आहे. भारताने तसं प्रेशर आणलं पाहिजे. आणि राजकीय लोक, आपलं भारतीय एक सरकार मी म्हणत नाहीये, कारण सरकार हा एकच भाग आहे त्या राजकीय प्रोसेसचा, पण आपली जी संपूर्ण राजकीय वेगवेगळ्या पक्षाची त्या सगळ्यांनी एक विचार करायला पाहिजे की फार सोपं असतं म्हणजे पाकिस्तानला शिव्या घालत राहणं, पाकिस्तान करणं. जेव्हा एखादा मॉल उभा राहतो मुंबईसारख्या शहरामध्ये, तो अशा ठिकाणी उभा राहतो की जिथे आजूबाजूच्या लोकांच्या खिशात पैसे आहेत, जिथे गरीब वस्ती आहे, जिथे झोपडपट्टी आहे तिथे, किंवा अगदी ओसाड जागेमध्ये कोणी मॉल उभं करत नाही. तर भारताला जर भारताची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली आहे, पण आपल्याला व्यापार वाढवायचा असेल, आपल्याला आपला देश मजबूत करायला हवा असेल, तर आपले आजूबाजूचे जे देश आहेत ते मजबूत असणं फार गरज आहे. पण तसं नाही आहे, दुर्दैवाने आज तसं नाही आहे आर्थिकदृष्ट्या. सॉरी. आणि या अनुषंगाने आपण आता जे म्हणत होतो की भारताने आपली आर्थिक शक्ती जी आहे ती आता अमेरिकेबरोबर वापरायची आहे. मगाशी तुम्ही एक एकदम सूचक वाक्य बोलला होता की अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी मदत केलेली असेल आणि कदाचित म्हणूनच भारतालाही याची कदाचित कल्पना असू शकेल, ही एक शक्यता आहे किंवा विशफुल थिंकिंग असेल. पण $10 बिलियन अमेरिकेतल्या लढाऊ विमानांचं डील नाकारणं काही दिवसांपूर्वी भारताने, तर मला एकदम थोडक्यात सांगा, भारताने आपली अशी आर्थिक शक्ती या ठिकाणी वापरली असण्याची शक्यता आहे का? आता कोणत्या कारणाकरता नाकारलं हेही बघण्यासारखं आहे. पण एक तर ती विमानं आपल्याला परवडण्यासारखी नव्हती, आपल्याला गरजेची नव्हती.
पण आज मी उलटं म्हणेन, आज भारताकडे आज एवढी क्षमता आहे आणि ह्या बाबतीत मला असं आपण सरकारची पण वाह करायला पाहिजे. आजपर्यंत कोणत्याही सरकारला अमेरिकेला हे सांगता नाही आलं नाही आलं. की यू माइंड युअर बिझनेस. आजपर्यंत आपण लोटांगण प्रत्येक फक्त मोरारजी देसाईंनी जरा आवाज चढवला होता अमेरिकेविरुद्ध, पण नंतर कोणत्याही त्याच्या आधी आणि नंतर कोणत्याही देशांनी, इंदिरा गांधींनी 71 मध्ये जाऊन अमेरिकेत जाऊन त्यांना सांगितलं होतं की मी पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवणार आहे, पूर्व पाकिस्तानमध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण कधीच असं करू शकलो नाही. पण आज आपल्यालाही भारतालाही एवढी कल्पना आहे की आज आमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत आहे की अमेरिकेला आमची गरज आहे, कारण तुमचं मार्केट आमच्याकडे आहे आणि ती अतिशय चांगल्या प्रकारे आपण वापरून दाखवलंय. पण प्रत्येक ठिकाणी हे आपण करण्याची गरज आहे, त्याला पॉलिटिकल विलची गरज आहे. निश्चितपणाने. आणि भारताने आता आपली ही आर्थिक शक्ती भारताच्या हितासाठी अतिशय लागेल ते करेज दाखवून वापरण्याची अत्यंत गरज आहे. हे भारत सरकार येणाऱ्या काळात दाखवेल का? जी चिन्ह दिसत आहेत ते दाखवेल का प्रत्यक्षामध्ये, कृतीत? हे आता येणाऱ्या काळात आपण बघूयात. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.